नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाची। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारताचे महान शास्त्रज्ञ, लेखक, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। महानगरपालिकेची निवडणूक औरंगाबादेत काँग्रेस स्वबळावर लढवणार, काँग्रेस नेते अमित देशमुखांचे म्हणणे। 7 महिन्यांच्या वनवासानंतर छावणी नागरिकांसाठी आठवडी बाजार झाला सज्ज। आता सविस्तर बातम्या। अबुल फाकेर झैनुल आबेदीन अब्दुल कलाम यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले। विज्ञान, तंत्रज्ञान तसेच संरक्षण क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी डॉक्टर कलाम यांनी दिलेले योगदान अमूल्य असे आहे। अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने शासकीय कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे। काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली। महाविकास आघाडीतील पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिल्यापासूनच स्वतंत्रपणे लढतात, त्यामुळे काँग्रेस औरंगाबाद महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही स्वबळावर लढेल असे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले। आगामी महापालिका निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन आघाडीत लढण्याचा विचार शिवसेना करत आहे, तर दुसरीकडे शहरात फारशी ताकद नसलेल्या काँग्रेसने मात्र स्वबळाचा नारा देत वेगळीच भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते। काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी औरंगाबाद येथील कार्यकर्ता मेळाव्यात स्वबळावर निवडणूक लढवून जिंकण्यासाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत। अमित देशमुख केंद्राच्या कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात काँग्रेसकडून किसान संकल्प रॅलीच्या निमित्ताने 2 दिवसांपासून औरंगाबादेत आले आहेत। प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी शहरासाठी एवढा वेळ दिला, त्यामुळे साहजिकच काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। औरंगाबाद महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कार्यालय असलेल्या गांधी भवनात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत देशमुख यांनी चांगलाच जोश भरला। महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी सज्ज व्हा, आघाडी करायची की नाही याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, पण तुम्ही मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी ठेवा। देशात आणि राज्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार आहेत। लोक भाजपच्या कारभाराला आणि भूलथापांना वैतागलेले आहेत, त्यामुळे देशातील जनता पुन्हा एकदा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असा विश्वासही अमित देशमुख यांनी व्यक्त केला। एक सुखद वार्ता। शहरातील छावणी परिसरातील गुरुवार बाजार सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना तब्बल 7 महिन्यानंतर हा दिलासा मिळाला आहे। कोरोना या महासाथ रोगामुळे आठवडी बाजारावर आतापर्यंत बंदी लावण्यात आली होती, यामुळे लोकांची खूप दैन होत होती। या बाजारामुळे विक्रेते आणि खरेदीदार दोन्हीच्या पोटाचा प्रश्न अखेर सुटला आहे। कोरोना या साथ रोगामुळे शहरातील सर्वच आठवडी बाजार बंद करण्याचे शासन आदेश असल्याने सर्व बाजार आजपर्यंत बंद ठेवण्यात आले होते, परंतु अनलॉक 5 यामध्ये आता बाजारांवरील अट शिथिल करण्यात आल्याने शहरातील लोकांच्या बऱ्याच अडचणी दूर होणार आहेत। गेल्या 7 महिन्यांमध्ये हे आठवडी बाजार बंद करण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांची फार तारांबळ उडत होती। यामुळे भाज्यांचे भाव जितकेही असो नाईलाजाने लोकांना खरेदी करावे लागायचे। आता मात्र अनलॉक 5 मध्ये या आठवडी बाजारांवरील बंदी उठवण्यात आल्याने आता परिसरातील नागरिक खुश झाले आहेत। त्याचबरोबर येथे येणारे भाजी विक्रेतेही खुश आहेत। फक्त सर्वांनी मास्कचा वापर सक्तीने केला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सचे पालन केले पाहिजे, जेणेकरून आपण पुन्हा कोणत्या संकटात सापडणार नाही। अभी बाजार में आप अपना धंधा कर रहे हैं, आपने मास्क भी नहीं लगाया, कुछ नहीं लगाया। मास्क है ना हमारे पास। क्या है? अभी कैमरा देखने के बाद आप मास्क लगा रहे हैं। मैं तो ये बोलूँ, आप बाजार में धंधा कर रहे हैं, यहाँ पे आप धंधा कर रहे हैं, आपने मास्क क्यों नहीं लगाया? मास्क कहाँ है आपका? जेब में था, रुमाल था जेब में। अभी हमारे को ऑफिस की तरफ से ऐसा ऑर्डर मिला था, तो जो थोड़े बहुत लोग हैं जो बैठ रहे हैं, अभी जो लॉकडाउन में बैठते थे उनके हिसाब से इनको बैठने के लिए जगह दी है, और ये साफ सफाई के लिए उसके लिए इनसे 50-50 रुपये का कलेक्शन।
हमारे पास एक बाज़ार है जहाँ पे लोग बहुत बड़ा बाज़ार है जहाँ पे लोग सब्जी बेचते हैं, फल बेचते हैं और कुछ पार्ट्स में एनिमल्स भी बेचते हैं। वो बाज़ार जब लॉकडाउन शुरू हुआ तो बंद था, लेकिन उसके बाद जब फल लोगों को बेचने थे, खरीदने थे, ईद के टाइम लोगों को फल बेचने थे, खरीदने, उस टाइम हमने उसको खोला था। पहले वो अल्टरनेट डेज पे हम चला रहे थे, लेकिन जैसे जैसे लॉकडाउन मतलब अनलॉक शुरू हुआ तो हर जगह लोगों ने अपने अपनी जगह, पुरानी जो जगह थी वहाँ पे बेचना शुरू किया। और एक पब्लिक डिमांड जो हमारे यहाँ लोग बेचते और ख़रीदने करते, ये थी कि एक पार्ट जो है बाज़ार का ये हफ्ते में एक बार खरीदी करने के लिए खोला जाए। तो हमने वो खोल के तब से हम उसको वहाँ पे खरीदी और बेच की एक्टिविटीज़ कर रहे हैं। मार्च में जब फर्स्ट फेज़ का था लॉकडाउन का, तब से हम उसको चला रहे हैं और तब से हम उसको तब से उसको रेगुलेट करके चला रहे हैं, क्योंकि जो छोटे छोटे खरीदार हैं, छोटे छोटे लोग जो बेचने वाले हैं, जो सब्जी बेचते हैं, उनके लिए वो सुविधा हमने बनाई है। मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेस 1 वर्ष पूर्ण झाले। या निमित्ताने तापड्या नाट्य मंदिरात वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच कोरोना या संकट काळात वृत्तपत्रांपासून कोरोना पसरू शकतो अशी अफवा सर्वत्र बळावत असताना काही वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाला ताज्या घडामोडींपासून अवगत केले आणि कोरोना या वृत्तपत्रातून पसरू शकतो हा भ्रम आणि ही भीती दूर केली। यामुळे आज वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त अशा वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। भावसिंगपुरा भागातील लोकांना महानगरपालिकेच्या वतीने मूलभूत सुविधा मिळत नाही, ज्यामध्ये पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते, ड्रेनेज लाईन अशा सर्वच गोष्टींचा यात समावेश आहे। मागण्या पूर्ण करण्याकरिता महानगरपालिकेच्या आयुक्तांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा। भीमनगर भावसिंगपुरा भागातील सर्वच रस्त्यांचे खूप वाईट हाल झालेले आहेत। पेठेनगर भागातील तिन्ही हाय मास लाईट हे मागील 6 महिन्यांपासून बंद आहेत। येथे कचरा डेपो असल्याने उग्रवास, मच्छर यामुळे साथीचे रोग उद्भवण्याची दाट संभावना निर्माण झाली आहे। तसेच या संपूर्ण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी अडचणही आहे आणि ड्रेनेज लाईनची जुनीच समस्या आहे। या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने दखल घेत या समस्या सोडवाव्यात, नसता लोकशाही मार्गाने आमरण उपोषण, धरणे, निदर्शने इत्यादी मार्गांचा अवलंब करण्यात येईल अशा इशाऱ्यांसह मागणीचे निवेदन डॉक्टर आंबेडकर फोर्स, सामाजिक संघटना आणि बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले। हमने ये आज का जो इशारा आंदोलन है, ये पानी का प्रॉब्लम चालू है, पानी बहुत आ रहा है, बारिश आ रही है, इसलिए हमने ये इशारा बोल के आज धरने निदर्शन रखे हैं। तो यास्तिक कुमार पांडे जो कमिश्नर है, ये हमारे आंदोलन से डर के भाग गया है। हम ऐसा बोलेंगे क्यों? तो हम पूर्ण टैक्स पेड एरिया है हमारा, फिर भी ये काम नहीं करते। फिर पैसा जा रहा कहाँ है? हम कितने दिन सुनने वाले हैं कि पैसा नहीं है। घरकुल के पूरे संचिका इन्होंने दबा के रख दिए। ये सब मागास वर्गीय फंड आएगा, ये देते नहीं। आधे घरकुल बने हमारी तरफ, आधे वैसी पड़े हैं। और शासन कहता है कि जिसके पास जगह नहीं है, जिसके पास प्लॉट नहीं है, उनको भी घर देंगे। फिर घर कब देंगे आप? घरकुल योजना कब देंगे? ये सब बनवा बनवी का काम है। इसलिए हम इनको जो है, तो इनकी नींद में जो सो रही है, इनको जगाने के लिए हमारा यहाँ पे धरना आंदोलन है। और ये आज का धरना आंदोलन जब तक कमिश्नर आएगा नहीं यहाँ पे, हमारा ये आंदोलन चालू रहेगा। और ये 15 दिन में इन्होंने ये कचरा डिपो के बारे में निर्णय नहीं लिया, लाइट के बारे में निर्णय नहीं लिया, या तो फिर रास्ते के बारे में निर्णय नहीं लिया, तो हम 15 दिन के बाद यहाँ पे बड़े तादाद से, यहाँ पे बड़े जोर शोर से हम आंदोलन करेंगे। और जोर पड़ा तो हम कमिश्नर का मुंह भी काला कर देंगे। ये आपके एडीएन न्यूज को हम कहते हैं। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी। बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा। केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजियोथेरपी, ECG, एक्सरे, CT स्कॅन, BMS, pharmacy in Ayurveda and Unani, diploma optometry, certificate in emergency medical services, diploma in hospital management। तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाचे BA मराठी व उर्दू माध्यम, MA सर्व विषय, BCom, MCom,
MA एज्युकेशन, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बाल संगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची सुवर्ण संधी. संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405109103 आणि 8830838903. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. बीड बायपास परिसरातील काही दुकाने रस्ता रुंदीकरणाच्या मार्गात येत असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. जवळपास 1 वर्ष उलटून गेले तरी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले नाही. इतक्या अवधीत दुकानांच्या व्यवसायाने थोडाफार उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला असता असे बीड बायपास परिसरातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गरीब मध्यमवर्गीय नागरिक आपल्या घरासमोर छोटी मोठी दुकाने लावून आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवित होते. त्यात महानगरपालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरणात अडथळा निर्माण होत असल्याची कारणे दाखवत बीड बायपास येथील बांधकाम पाडून टाकले. जर ताबडतोब रस्त्यांचे काम सुरू करायचे नव्हते तर इतक्या लवकर येथील बांधकाम पाळायला नको होते. महानगरपालिकेच्या वतीने या जागेच्या मोबदल्यात जे पैसे मिळणार होते तेही मिळाले नसून जर दुकाने आतापर्यंत असती तर थोडाफार उदरनिर्वाहाचा प्रश्न या कोरोना संकट काळात सोडवण्यास मदत झाली असती. सब टूट के तो देखो कम से कम 1 साल होने को आ रहा. हमारे जो धंधे पानी थे वो धंधे ख़त्म हो गए ये कटिंग की वजह से. जो दुकानदारी थी, जो धंधा बिजनेस करने वाले थे वो सब ख़त्म हो गए. ना ये रोड पे गाड़ियाँ रोकने के लिए जगह है, ना खड़े करने के लिए जगह है. खड़े नहीं रहने देते यहाँ पे. फिर उसमें हम लोग काम धंधे क्या करेंगे. ये कटिंग क्यों किए थे उन्होंने, क्या वजह थी? कटिंग रोड बड़ा करने के लिए कर रहे बोले थे उन्होंने. अब कटिंग हो गया तो 1 साल हो गया, रोड तो कुछ चौड़ा हुआ नहीं. क्या वजह थी रोड बड़ा करने की वजह? जो मासूम लोगों के एक्सीडेंट हो रहे थे, लोग एक्सीडेंट में मर रहे थे, उसके लिए उन्होंने सोचा कि भाई चलो रोड बड़ा करेंगे तो अच्छा रहेगा कि जो जाने जा रही वो भी नहीं जाएंगी. तो लोगों को कुछ उसका मुआवजा भी नहीं मिला कि वो आगे कुछ कर सके बोल के कि दुकान छोटी मोटी दुकान बनाए या कुछ करे. अभी ये रोड कटिंग की वजह से अब होगा जब होगा बोल के मामला रुके हुआ है. साल भर के आसपास हो गया. अभी रोड चौड़ा उन्होंने तो रोड खोदते गए, अभी उसको बाद में लेवल नहीं करा. और जो रोड बनाने का, सर्विस रोड बनाने का उन्होंने बोला था सर्विस रोड बनेगा, वो भी नहीं, भी काम पेंडिंग में पड़ा है. तो भाई गाड़ियाँ जो बाहर की गाड़ी अपना कांच का काम है, तो बाहर की जो गाड़ियाँ आती है रुकती काम कराती, उनको जगह खड़े आने की जगह नहीं, वो सीधा आगे निकल जाते हैं. धंधे में बहुत असर पड़ रहा है सर. नगर पालिका का काम था मतलब थोड़ा एक्सीडेंट कम होंगे, ट्रैफिक जो बढ़ गया, ट्रैफिक जो मतलब लेवल में आएगा तो लेवल तो अब जो है वो बढ़ते जा रहा है ट्रैफिक. बाकी जो उनका रोड चौड़ा करने का प्लान था वो उन्होंने किया ही नहीं. तो वही सर रोड चौड़ा करो, जल्दी से जल्दी रोड बन जाए. हुआ सर्विस रोड बनेगा, जो मतलब जो सबसे गली में से निकलते उनको रोड पे आने को थोड़ा आगे जो कट मिले वहाँ पे आगे रोड हाईवे पे मिल सकते हैं. हर्षनगर, लेबर कॉलनी, चौस कॉलनी येथे सरकारी रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या लसी डोस देण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे. तसेच विविध तपासण्याही या रुग्णालयात सुरू आहेत. माणसाचा स्वभाव हा संमिश्र आहे. यात चांगले आणि वाईट हे दोन्ही गुण असून आपल्या बुद्धीने काय चांगले काय वाईट हे माणूस स्वतः ठरवतो. चांगल्या कामासाठी सदिच्छा असणे हे खूप आवश्यक आहे. माणुसकीतून देशासाठी देशसेवाही साध्य होते असे स्वस्त धान्य दुकान चालकाने लॉकडाऊन काळात आणि त्यानंतरही स्वतःची पर्वा न करता गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकान सुरूच ठेवले. मानव सेवेचा भाव याचे दुसरे रूप देश सेवा आहे.
दुसरे आपल्याला काय देतात त्यापेक्षा आपण दुसऱ्यांना काय देऊ शकतो हे महत्वाचे आहे. कोरोना या 7 रोगात सरकारने लॉकडाऊन जाहीर केले तेव्हाही या रेशन दुकानदाराने आपले दुकान सुरू ठेवले. कोणतेही कारण दाखवून दुकान बंद केले नाही की स्वतः सुट्टी मारली नाही. ही व्यक्ती तरुण ताठी नसून वयोवृद्ध आहे. त्यांना एवढी समज होती की या स्वस्त धान्य दुकानातून गरीब हातावर पोट भरणारे लोकच धान्य घेऊन जातात. त्यामुळे स्वतःला कोरोना होऊन आणि स्वतःच्या कुटुंबातील 6 लोकांना कोरोना होऊनही त्यांनी स्वस्त धान्याचे दुकान गरिबांसाठी सुरूच ठेवले. अशीही असू शकते देश सेवा. सर, हम लोगों ने सरकार का हमको पूरा सपोर्ट था, पूरा माल हमको टाइम से आया, हम लोगों ने सब लोगों को माल दिया. हम लोगों ने ऐसा मतलब कि बंद रखा, कोरोना से डर के दुकान बंद रखने का ऐसा कोई डिसीजन नहीं लिया. हालांकि इसमें हमारा पूरा परिवार पिछले महीने इस चपेट में आया. हम घर के 6 लोग हैं, हम सारे के सारे पॉजिटिव हो गए थे, लेकिन फिर भी हमारी दुकान अभी भी शुरू है. भगवान की दया से हम लोग सब ठीक है. लेकिन अभी भी जो हमारे पिताजी जो मेन यहाँ बैठते थे वो अभी भी है, तो मतलब बहुत परेशानी में है. हमने किसी और को, हमारे भाई को, दूसरे को, उनको बता के यहाँ पे दुकान पे बताया, लेकिन लोगों का राशन हमने बंद नहीं किया, ना ही दुकान बंद करने का अर्जी दिया, क्योंकि हमको पता है मेरे पास टोटल 700 कार्ड वाले हैं. 700 कार्ड वालों को माल देना कितना ज़रूरी है मेरे को पता है, क्योंकि 700 लोग फैमिली, मतलब एक घर में अगर मैं 5 लोग भी पकड़ूँ तो 3,500-4 हज़ार लोगों को हम लोग भूखा नहीं रख सकते. इसलिए हम लोगों ने अभी भी दुकान शुरू है, और हम लोगों को अभी भी अगर किसी का माल रह जाता है हम फ़ोन करके बुला के उन लोगों को माल पहुंचा देते हैं. दुकान वालों के लिए हमारी तो यही मांगनी थी कि सब लोगों के सर थंब लेना बहुत मुश्किल होता है. ये पहले 4 महीने नहीं था थंब लेना, तो हमारे में से मतलब इतनी दिक्कत नहीं हुई, लेकिन जैसे ये थंब शुरू हुआ हम लोग इसके चपेट में आ गए. कहीं ना कहीं कोई ना कोई पॉजिटिव आएगा, उसका थंब लगेगा, उसके बाद हमारा थंब लगता है. ये उसी के चलते ये सब बढ़ रहा है. पिछले महीने हमारे राशन के 2 दुकानदार एक्सपायर हुए इसमें, एक सिडको के और एक अम्बेडकर नगर के, और अभी हम तो बच के बाहर ही आए हैं. तो हमारी सरकार से यही गुजारिश है कि इस थंब का कुछ और पर्याय निकाले, क्योंकि इससे, और अभी हमारे DN पाटिल साहब जो है उन्होंने ही बताया कि 28 दुकानदार अभी पॉजिटिव है पूरे जिले में, और बहुत सारे लोग रिकवर होके आए हैं, लेकिन बहुत मुश्किल जा रही है सर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. भारताचे महान शास्त्रज्ञ, लेखक, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. महानगरपालिकेची निवडणूक औरंगाबादेत काँग्रेस स्वबळावर लढवणार, काँग्रेस नेते अमित देशमुखांचे म्हणणे. 7 महिन्यांच्या वनवासानंतर छावणी नागरिकांसाठी आठवडी बाजार झाला सज्ज. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन, मनामनाचे.